विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे। या अभंगाद्वारे मालक नमूद करतात, एखाद्याला जर भगवान विष्णू परमात्म्याची सेवा करण्याचा भाव असेल, इच्छा असेल, त्याची आवड असेल, त्याची जिज्ञासा असेल, तो एखाद्या कामात व्यापक असेल, आज त्याला असं वाटत असेल मला पंढरपूरला जायला भेटलं नाही, मला पैठणला जायला भेटलं नाही, मला आळंदीला जायला भेटलं नाही, मला देहूला जाण्याकरता भेटलं नाही, मी चारधाम केले नाही, तर मालक या ठिकाणी सांगतात, तुम्ही तुमच्या कामाच्या जाग्यावर अत्यंत कर्मशील तत्पर असाल तर तुम्ही ते काम केल्याच्या नंतर सर्व देवांची पूजा केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल। असं साधं सोपं सरळ गोडसं प्रकरण आजच्या अभंगाद्वारे मालक प्रतिपादित करतात। विठाला स्वामी काज गुरुभक्ती, स्वामी म्हणजे मालक, गुरुभक्ती शिष्यानं गुरूंची भक्ती करावी। स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, पितृ मुलांनी आई वडिलांची सेवा आणि स्त्रीनं मालकाची सेवा, ह्या काटेकोरपणानं केल्याच्या नंतर हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा। मालक सांगतात त्याच्यात कसल्याही प्रकारचा अडथळा नाही, शंका घ्यायचं काम नाही। सत्य बोले मुखे, दुखवे अनेकाच्या दुखे, भगवंताची सेवा केल्याचं पुण्य, पूजा केल्याचं पुण्य, मुखाने खरं बोलत राहायचं। आणि दुसऱ्याला जर काही दुःखात झाला असेल तर त्याबद्दल आपलं अंतःकरण दुखलं पाहिजे, याला माणूस म्हणतात। दुसऱ्याच्या दुःखामध्ये जी माणसं आनंद व्यक्त करतात ही हरामखोर असतात। दुसऱ्याला अडचण आल्याच्या नंतर जी माणसं समाधान मानतात ती माणसं राक्षस असतात। दुसऱ्याला अडचण आल्याच्या नंतर, दुःख झाल्याच्या नंतर एखादी व्यक्ती उत्सव साजरा करीत असतात, ही माणसं पशु असतात। कारण पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती, जनावराला कळत नाही ना, काय विषय नसतो जनावराला। सत्य बोले मुखे, खरं बोललं पाहिजे। दुखवे अनेकाच्या दुखे, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, निश्चय सांगितला। संप्रदायामध्ये निष्ठा असणं अत्यंत गरजेचे आहे। आपल्या मालकावर श्रद्धा असावी, गाढा निश्चय पाहिजे। प्रत्येक गोष्टीत जो निश्चय असा बळकट असला की मग त्याचं फळ असं भेटत असतं। शेती तुम्ही जोमानं करा ना, निष्ठा असली पाहिजे। शेती करत असताना सुद्धा तिची वेळ लक्षात आली पाहिजे। त्या वेळेला आपण जर निष्ठेनं काम केलं तर ती काळीमाय आपल्याला देतच असते। आणि उगं करावं म्हणून करावं जर केलं तर मग कशी देईल ती। सुक्षेत्र आणि ओलटे, बीजही पेरी जे गोमटे, परी आलोट फळ भेटे वेळे की गा। मालकांनी वही खर्च केली। सुक्षेत्र आणि ओलटे, क्षेत्र चांगला असावा, वापशावर जमीन वलसर असावी, बीज गोमटा असावा, चांगलं बी आहे पण वेळेला पेरला असावा, मग आलोट फळ भेटे परी वेळे की गा। मग ते तसं भेटत नसतं। विठाला विठाला साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ तुमच्या पुढे मांडला। गेल्या 4-5 वर्षाची परंपरा आहे। दरवर्षीप्रमाणे या मकर संक्रांतीच्या पर्व काळावर आजचा हा एक दिवसीय कीर्तनाचा उत्सव असतो। सर्वांना परिचित असलेले वारकरी संप्रदायातलं एक तात्विक सदाचारी पुण्यशील रत्न नामधारी सद्गुरु पौळ बाबा सर्वांना परिचित आहेत।
आपल्या परिसराला लाभलेलं एक सात्विक रत्न आहे, आध्यात्मिक क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न आहे. काय त्यांचा भाव झाला असेल देव जाणे. माझ्याकडे भेटायला आले शेलूला, मला म्हणे बाळू महाराज तुम्हाला हे कीर्तन करावं लागतं. करन म्हणलं बाबा, तुमची इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत मी येत राहील. आणि मलाही आजच्या दिवशी, या पवित्र मकर संक्रांतीच्या दिवशी आजची सेवा करण्याचा योग येतोय. एरवीच्या कीर्तनात मी सेवा म्हणत नसतो काकडे गुरुजी, कारण ती सेवा नसतीच ना आपली, नसती. आणि म्हणू पण जाऊ नये. टाकतेत आपले लोक, माझी इथे सेवा आहे, तू पाकिट घेतो ना सुमळ्या, ती सेवा कशी होईल? चुकीच्या गोष्टी असतात त्या, नाही म्हणलं पाहिजे, त्याचं पाप लागते. आजची खरोखर सेवा, मला सेवा, मृदंगाचार्यांना सेवा, पाठीमागच्या माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचं चिंतन करणारी, भजन करणारी, त्याला स्वर देणारी ही पवित्र वारकरी संप्रदायातली मंडळी, यांना सुद्धा सेवा आहे. आज प्रत्येकाला सेवा येते. विठाला अविरत रामकृष्ण नामाचा टाहाव सर्वसामान्य जीवाला सांगणारी व्यक्ती. ह्या धकाधकीच्या कालामध्ये कोणी शेतकरी असेल, कोणी व्यापारी असेल, कोणी नोकरीला असेल, काय ज्याच्या त्याच्या पाठीमागे प्रापंचिक व्याप असतो आणि या व्यापामध्ये बाकीच्या साधना करणं शक्य नाही. म्हणून आळंदीच्या मालकांच्या उपोक्तीनुसार रामकृष्ण नामे हि दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, किंवा कलियुगी उद्धार हरीच्या नामे, रामनामातली ताकद. माझ्या पैठणच्या मालकांचं एक वाक्य, नित्य राम नाम गरजेवानी, तीर्थे येती लोटांगणी, सुरवर लागती चरणी सवेयम पायवंदी. यम सुद्धा पाय धरतो नामधारकाचे, तीर्थ सुद्धा नाम रामकृष्ण हरी म्हणणाऱ्याच्या पायावर येतात. तीर्थे येती लोटांगणी, सुरवर लागती चरणी, नामधारकाच्या देव सुद्धा पाया पडतात. एवढी मोठी नामाची अफाट शक्ती आहे. आणि त्या नामाचा गोडसा प्रचार सर्वसामान्य जीवापर्यंत नाम जावं, सगळ्यांना सोपं आहे, सुलभ आहे असं गोडस सोपं साधं साधन सांगणारे आदरणीय पूजनीय वयवृद्ध तपोवृद्ध अत्यंत पिकलेलं सुवर्णाचं आध्यात्मिक क्षेत्रातलं ते आध्यात्मिक सुवर्ण वृक्षाचं पिकलेलं पान आहे. ते वय आता जीर्ण झाले बाबांचं. अशा महात्म्यांची सेवा, चांगले साधकांची, सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांची सेवा करण्याचा योग प्रत्येकाच्या जीवनात येत जावं. आदरणीय बाबांच्या चरणी, गिरगावकरांचा पोळ बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. बाबांना बऱ्यापैकी आयुष्य माझ्या विटेवरच्या मालकानं देव आणि शेवटपर्यंत त्यांच्या मुखारविंदातून पडलेला त्या वाणीचा प्रभाव सर्वसामान्य जीवापर्यंत जावो आणि त्या प्रभावानं जीवांचा उद्धार हो. विटेवरच्या मालकाने गोडस पोळबाबांना पुन्हा 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 असं सदृढ आयुष्य देव आणि शेवटपर्यंत नामाची सेवा त्यांच्या मुखारविंदातून घडून या समाजापर्यंत ते पोचणं. ही लोक अधिकारी असतात. अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतोय. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. आपण पती हा भाव बघू काकडे गुरुजी. आजची मकर संक्रांत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये काही ठराविक सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच्यापैकी ही मकर संक्रांत आहे. हिला सुद्धा एक अनन्यसाधारण महत्व आहे. माझ्या या महाराष्ट्राच्या मातीतील पवित्र भारत देशामध्ये सौभाग्यवती स्त्रीचा आजचा हा नाविन्यपूर्ण सण आहे, उत्सव आहे. तिच्या जीवनातला आनंददायी, श्रद्धायुक्त स्थितीने केलेला हा पवित्र सण आहे. आजच्या दिवशी ह्या वाण देत असतात. विटेवरच्या मालकाला वाण देतात, विटेवरच्या मालकिनीला वाण देतात, रुक्मिणी पांडुरंगांना वाण देतात, शिव पार्वतींना वाण देतात, ब्रह्मा सावित्रीला वाण देतात, मा जगदंबेला वाण देतात. आजचा दिवस आहे.
मला वाटते माणसं अशी इकडे सरकली तर बायकांना बसता येईल. काही इथे का बॉम्ब पडतो का काय? बरं काय 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 बरं पुढं सरकलं तर काय होते? सरका नो टोपीवाले, काय मागं बघता? तुम्हीच सरका पुढं पुढं सरका पुढं सरका इकडे सरका ना. इकडे किती जागा इकून पण मी दिसतोय ना. सरका इकडे. आता ते त्यांच्या वाना आटपून येतं, वेळ लागतो महिलांना थोडासा काचच्या दिवस. सरका म्हणल्यावर इकडची तिकडच्याकडे बघते, पण हे काही सरकतच नाही. विडाला चला, आजचा पवित्र मकर संक्रांतीच्या या शुभ पर्वावर उपस्थित सर्व श्रोत्यांना तिळाने गुळाने युक्त अशा शुभेच्छा माझ्या लहानशा मुखारविंदातून तुम्हाला देतो. आजच्या या मकर संक्रांतीच्या पर्व काळावर गोड असं जीवन तुमचं, तिळासारखं स्नेहयुक्त आणि गुळासारखं गोड असं सुंदरसं जीवन तुम्ही तुमच्या प्रापंचिक जीवनात ज्या व्यवहारात असताल त्या व्यवहारात तिळासारखा सुंदरसा गोडसा स्नेह देते. आणि गुळ त्या गुळासारखं सारखं तुम्ही असणारं गोडवा तुमच्या जीवनात राहो अशी रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आजच्या दिवशीच्या गोडगोड तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अभंगावर येतो. सेवापती स्वामिकार, मालकांची सेवा बऱ्याच लोकांनी निष्ठेने केली. मी काल एक जिंतूरला कीर्तन झालं माझं. रघुनाथ गुरुजींची पुण्यतिथी होती. तिथे एका गड्याचं चरित्र सांगितलं होतं मी. 39 वर्ष एका गड्यानं मालकाचं पाणी भरलं रेडस्तर, पण आंघोळ केल्याशिवाय पाणी भरलंच नाही. रामेश्वर आंघोळ करून पाणी भरायचं. आडावर जायचं, पहिलं बकेट अंगावर घ्यायचं, कपडे बदलायचे आणि मालकाच्या घरी पहिली घागर नेऊन टाकायची. शेवटची घागर मारुती रायला अर्धी घालायची, अर्धी घागर घरी आणायची, तुळशीला पाणी घालायचं, घरातले देव धुवायचे. इतकी निष्ठा होती. महाराज त्या साधूला सद्गुरु रंगनाथ गुरुजींचं दर्शन घडतंय. रंगनाथ गुरुजीचा इहलोकातला वास संपला. हत्याला घरी बसल्या बसल्या कळतोय. लोकांच्या शेतात काम करणारा व्यक्ती नुसतं चित्रात पाहिल्याबरोबर बायकोला सांगितलं, लक्ष्मी गुरुजी गेले ग. ती म्हणली, आपल्याकडे फोन नाही, रेडिओवर बातमी नाही, टीव्हीवर बातमी नाही, काय नाही. तुम्हाला कसं कळतंय? काय नाही, माझ्या गुरुजीचं चित्र सांगते. आज चित्र अप्रसन्न दिसतंय. आज गुरुजीची लोकातली यात्रा संपली का त्यांच्या पायातला जोडा नाही. लोकांच्या शेतात निष्ठेनं मालकाकडे इमाने इतबार काम करणाऱ्या गड्याला जर हा साक्षात्कार होऊ शकतोय, त्यानं त्याच्या मालकावरची ती श्रद्धा आहे. स्वामी काज गुरुभक्ती. गुरुच्या बाबतीत जर शिष्यत्व कोणी पाहला असेल तर एकलव्याच्या बाबतीत विचार करा. श्री गुरुचे ने नावे माती डोंगरी जयापाशी होती, तेने कोळीये त्रिजगती एकवध केली. मातीचे द्रोणाचार्य केले आणि मातीच्या द्रोणाचार्यावर इतकी निष्ठा ठेवली, तो जगात तिसरा आलाय. जिल्ह्यात नाही, प्रांतात नाही, राज्यात नाही, नुसत्या भारत देशात नाही, पृथ्वीवर जितके देश असतील या सर्व देशात तो तिसरा आलाय. 1 नंबरचे राजा दशरथ होते आणि 2 नंबरचे द्रोणाचार्य होते. आणि जगात शब्दविधी नावाच्या विद्येमध्ये एकलव्य हा तिसरा येतोय. याचं एकमेव कारण आहे त्याच्या गुरुजीवरची त्याची निष्ठा होती. आपल्या गुरुवर ठेवलेली निष्ठा इतकी टोकाची असते ती, आणि त्या निष्ठेचं काय बघायचं काम आहे बघ. स्वामी काज गुरुभक्ती. पितृवचन सेवापती, वडिलांविषयी आदर ठेवणं. ब्रह्मांडाचा मालक हा पितृआज्ञेकरता वनवासाला गेलाय. शबरी नावाची एक महान साध्वी होऊन गेली. या शबरीनं विटेवरच्या मालकाला प्रश्न केला प्रभू रामचंद्रांना, देवा अरे कोणाला पाय द्यायचे का कोणाला पाय द्यायचेत नाही, कोणाला शरीर चांगलं द्यायचंय का कसं द्यायचंय हे तुझ्या हातात आहे ना रे देवा. मग एवढी मोठी ताकद तुझ्याकडे असताना तू बिना चप्पलचा का फिरतो? देवाच्या तोंडातून वाक्य पडलं, माय मी पितृआज्ञे करता बिना चप्पलचा फिरतोय. माझ्या वडिलांनी सांगितलंय तुला वनवास करावा लागतो रे, आणि वनवास हा बिना चप्पलचा असतो.
त्यावेळेला शबरीचं अंतकरण घरून आलं आणि विटेवरचा मालक सुद्धा आपल्या वडिलावर किती निष्ठा ठेवतो, तिचे येणे जाणे खुंटले, तिनं त्याच ठिकाणी भगवंताच्या पायावर प्राण सोडा. काय श्रद्धा असेल आपल्या वडिलांवर, अतूट श्रद्धा. या विश्वाच्या पाठीवर आई वडिलावर श्रद्धा ठेवणारा हा सर्वश्रेष्ठ असतो. काही काही भंगिरे मायबापाला नीट बोलत नाहीत आणि महाराजाच्या चपला उचित, हे बडवे असते, हे हरामखोर असते, ते हरामखोर असते. मायबापाला जे नीट बोलत नाहीत का काकडे गुरुजी, काही नाही, यायला उलट जवळ येऊ दिलं नाही पाहिजे हरामखोरायला. यायच्या पापामुळे गाड्या महाराजाच्या पुलात जातात. हे यायला काय म्हणायचं माहितीये का, हे दोन कावळे गंगावरले, दिसायला ढोळे शिपीत आणि माशाही असणारे, हे असे असतात काही काही सुंबळे. विठाला विश्वामध्ये आई वडिलांसारखी सेवा जगात कोणतीच सेवा नाही. फार उत्तम सेवा आहे ती आई वडिलांची सेवा. मी नेहमी सांगत असतो, देहूतले मालक दोन व्यक्तीला नमस्कार करतात. देहूतले मालक म्हणजे तुकोबर आहे, दोन लोकांना नमस्कार करतात. जो आई वडिलांचं पालन करतो, सबाल्यास्ति सगर्भी शुभे स्थितः वात्सल्यायत पुनितो भयः सपुत्रेषु सुकन्याति जायते लालनात भयो स्थितः. काकडे गुरुजी, जन्म दिलेल्या लेकरावर आई जितकं प्रेम करते, ती मुलगी असेल तो मुलगा असेल, इतकं प्रेम करते, इतकं प्रेम करते. याच्या पलीकडे सांगू का, लेकराला पाजण्यासाठी तिच्या वक्षस्थळातून दूध येते आणि हे दूध तिच्या रक्ताचं तयार होत असते. रक्ताचं, आपल्या बालकाचं जीवन गोड व्हावा याच्याकरता स्वतःच्या रक्ताचं दूध करून ती आपल्या बालकाला पाजते. असं जर आई वडिलांवर जर कोणी प्रेम करत असेल तर तुकोबराय म्हणतात, मी त्याचं दर्शन घेतो. नमो तया माता पित्याची पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. तुकोबराय नमस्कार करतात, तो मायबापाचं दर्शन घेणाऱ्याला किती मोठी ताकद आहे. पितृवचन, वडिलांचं वचन पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. कितीतरी पुरावे तुम्हाला पुराणातले सांगता येईल, मला मर्यादित वेळ असतो. नंतर लोकांना प्रसाद घ्यायचा, प्रत्येकाला दूर जायचं आपोआपल्या घरी. एक मर्यादा आहे, नियम दिलेला आहे, चौकट आहे, तेवढ्या वेळात आपल्याला बोलायचं. पती आजचा मुख्य शब्द आहे. पती, अभंगातला पती शब्द मुख्य हे म्हणण्याची माझी लायकी नाही. शिवाजी गुरुजी, पण आजची मकर संक्रांती याच्याकरता आज पती हा शब्द सौभाग्यवती स्त्रीच्या जीवनातला हा सात्विक तात्विक सदाचारी रोजच, पण आजच्या दिवशी विशेष महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. सेवा पती, पतीच्या सेवेची पुण्य किती मोठी आहे. जेवढ्या महिला सांगता येतील पूजनीय, तितक्या सांगण्याचा प्रयत्न करतो. गोड मृदंगाचार्य, काय नाव दादा? राम महाराज. हा, गोरे वा, छान. तुम्ही? कैलास महाराज. धरणे डोळेकर जिजा असतील, आंबोडेकर असतील, माऊली महाराज असतील, चोपदार असतील, आदरणीय विठ्ठल महाराज असतील, अंशीराम महाराज असतील, भाऊसाहेब दादा असतील, नामदेव महाराज असतील, हिरामंजी असतील आणि गणेश महाराज असतील. आपल्या परिसराला लाभलेलं गायन क्षेत्रातलं सात्विक तात्विक, मला आनंद वाटला. गेल्या वर्षी मी सुद्धा काकडे गुरुजी आले. काय होतं माहितीये का, एक मनानं निर्मळ असलेली माणसं, स्वच्छ अंतकरणाची माणसं. बाबांच्या कार्यक्रमाला गेल्या वर्षी सुद्धा गुरुजींची हजेरी, याही वर्षी हजेरी आहे. गायन क्षेत्रातलं एक तज्ञ रत्न आहे, तज्ञ रत्न. मी तसा रगील माणूस आहे. जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीत गिरगाव थोडस चरबट आहे. तिथलं मी एक भूत आहे. नाईलाजाने एखाद्याची स्तुती करावं लागत असेल, ती स्तुती केल्यावर मलाही मळमळ होते, पण नाईलाजानं करावं लागते. गायन कशाला म्हणते, माझ्या निळोबारायची कुकोक्ती आहे. निळा म्हणे नवरस देख, निळा म्हणे नवरस देख, जानती गायक विरळाते.
ज्याला अष्ट सात्विक 9 रसाचं ज्ञान आहे. कीर्तनकार हा कोण्या याच्यात बोलायला लागलाय? अभंगाच्या कडव्याचा अर्थ कसा भाव सांगायला आहे आणि मग त्याला सोडेलं ते प्रमाण ते कुठल्या स्वरात म्हणावं असं काही ठराविक लोकांना कळतं. त्याच्यापैकी आदरणीय पूजनीय काकडे गुरुजी गायन क्षेत्रातले एक मार्मिक रत्न आहे. आणि नुसतं गाता येते म्हणून मानतोय असं नाही. आचरण सुद्धा आतापर्यंत तिळा इतकं सुद्धा आचरण ज्या व्यक्तीनं या तारुण्यपणात ढासळू दिलं नाही याच्याकरता मला वाटतं. या संप्रदायात आचरणाला किंमत आहे, नीतिमतीला किंमत आहे. असे तर लय मोठे भुईरे सरडे पडलेत रंग बदलणारे. ज्या झाडावर जातील त्या झाडाची साल जशी असेल तशी रंग बदलित. हे स्वतः तर नरकाला जातील पण हे ज्याच्या संग राहतील त्याला पण मातीत घालतील. विठाला धन्यवाद. साऊंड सिस्टीम वाली छान आहे. गोड पतीची सेवा. तुकोबारायाच्या जीवनात 2 धर्मपत्न्या, 2 बायका, 2 एक धर्मपत्नी का आजाराने जात राहिल्या. काही पुरावे पाहिल्याच्या नंतर असं वाटतं अन्न करता एक पत्नी तुकोबारायची अन्न करता गेलं. एक असा विचार येतो तुकोबारासारखा श्रीमंत कोणीच नाही आणि तुकोबारासारखी गरिबी सुद्धा कोणी भोगली नाही. किती श्रीमंत तुकोबाराय. विश्व ज्याच्या ताब्यात येतो मनानं त्यांच्याकडे येत होता. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर. पाहुणे मनानं आपलं बरं चालल्यावर येतात का आपलं वाजल्यावर येतात? बरं चाललं. आपलं गळाल्यावर पाहुणे विचारित नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगे. पैशाला किंमत आहे. पैशाच्या बाबतीत कोणी कशाही सुपाऱ्या फोडा तुला व्यक्ती स्वातंत्र्य सुमळ्या. पण पैसे नसल्यावर आजच्या संक्रांतीला पप्याच्या माईला साडी पण आणता येत नाही रे नालायका. पैशाच्या विरोधात बोलू जाऊ नको. तुला काय अधिकार आहे पैशाच्या विरोधात बोलायला? पांचटा विडाला काहीला काल परवा महाराजांच्या संग राहणारे पण काही लोक इतके शहाणे झाले की ते स्वतः तुकाराम महाराजच समजित. अरे तू जिथं जाशील तिथं तू या दुर्गुणाचा वास यायला न सोळ्या. समाजाला जर काकडे गुरुजी असे संदेश दिले तर उद्या एक तरुण निष्क्रिय होतील. ते मायबापाला कसे जगितील, बायका पोरायला कसे जगितील. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला त्याच्याशिवाय किंमत नाही. ठीक आहे एक सात्विक तात्विक व्यक्ती आहेत बाबा त्याबद्दल आदर सोडून द्या. मंडप फुकट लागतो का? आजचं स्वयंपाकाचं सामान फुकट आलंय का? हे कोणाला तरी खर्च करावा लागलं का नाही? एक ठीक आहे त्यांचा एक अधिकार आहे, त्यांचा पावर आहे, सगळ्या गोष्टी होत राहतील. पण कोणाला तरी या सामानासाठी कष्ट करावं लागलेत का नाही? फुकट येत असतं का ते? विडाला काही एक सूत्रीतून तो वाजित असे भेटतेत ना आम्हाला काही असतात. काही किती नांगरलं तरी काही काशा जातच नाही. लय चरबट काशा असतात. तशा काही काशा असतात ना इकडे. मेंढ्याच्या तावडीत गवसाल्यावर त्या बी जळत आता इठाला
एक पुरावा आहे, दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन. कोण मानतोय गरीबाचा शब्द? नाही, मोठ्यांचा शब्द ग्राह्य धरला. नाही, ते म्हणले, ते अमके म्हणले, ते तमके म्हणले. आमच्या आवताचं जानवळ तुटलं. तुटलं म्हणजे मोड. पाटाभर पाळी राहिली घ्यायची. गड्याचा निरोप आला, महाराज पाटाभर पाळी राहिली आणि ते रान जरा लांब होतं 2-3 किलोमीटर. तितक्यासाठी उद्या कसं जावं? शेजारी आवत देईल का आपल्याला? शेजारी मोठा माणूस होता. बघ बुवा, ये जाऊन. हे गेलं यान म्हणावून मी बाळू महाराजाचा गडी आहे. हे म्हणलं आपल्याला आवत पाहिजे. त्यानं बेतच फिरीला. माणूस तसा भारदस्त होता ना, 150 पाऊंड 200 एकर जमीन, त्याला वजनदार माणूस होता. आता त्याला काय होय म्हणे, ते म्हणे काय वा मी आवत मागितलं तर बेतच फिरीला. काय म्हणले तुम्ही? काय नाही म्हणले, मला आवत द्या. येडायस का काय? म्हणजे जोगा मागायला गेलता काय तुम्ही? त्या माणसाची शेतीवर निष्ठा किती आहे, त्याची बैलावर निष्ठा किती, त्याच्या आवतावर निष्ठा किती. तू तर असं ये ठणगुंडाळी, तू म्हणलं गाईचा जहार पाड्यावानी. हे ठणगुंडाळ जायचं का काही बिना आखल्याला? जसा जहार तरी हिशोबात पडू तू गाईचा. येठण असा कासरा गुंडाळावा, असं येठण गुंडाळावा. ते खुटीला अडकिल्यावर लोंबकाळ्या खुटी मोडावा, पण येठणाचे गुढे नाही सुटावा. याचं नाव येठण असते काय? तू कारभार थैलीत येठण तू सुंबळ्यात थैलीत गुंडाळता येत नाही म्हणून आखल कोणकी हलायली आपली म्हशीच्या गळ्यातल्या धोण्यावानी. चालला आऊत मागायला. म्हणलं माणूस केवढा पाहिलंच का तो? ते बैलाच्या शपाऱ्या किती असावा, खालीवरी झाल्या तरी नाव्याला बोलता येते. अशा कशा कापल्या म्हणून इतकी शेतीवर निष्ठा त्याची. आणि सरळ जातून आऊत मागवतो. तू काय जोगवा मागायला गेलता का जगदंबेचा? जा म्हणलं माझं नाव सांगा. गेल्याबरोबर तुला एकदा सांगितलं ना आखाड्यावर याचं नाही. ते म्हणला मी काही मागायला नाही आलो, मला निरोप. काय निरोप आहे? बाळू महाराजांनी बोलायचं सांगितलं. बर 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 बर, फोन लावा. काय महाराज? काही नाही म्हणलं दादा, जांभूळ मोड आहे आणि पाटाक्षी पाळी राहिली. बर 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 बर, काय हरकत नाही, काय काळजी करू नका महाराज, चिंता करू नका. त्याला सांगितलं आऊत जर दिलं तर तू या बैलावर शेव करळ होईल. आऊत जर दिलं तर तू ह्या बैलावर शेव करळ होईल. म्हणून आऊत माझच, बैल माझेच, आणि आमचे बैल तुला मेळ बसायचा नाही, गडी महाच. गडी कोणाचा? त्याचा. कोणाच्या नावामुळं? पहिल्यांदा त्यानं नाव सांगायचं ना. नाही, त्याला तितकं कळाल्यावर ते तहसीलदार झाला असतं. त्याचा काय दोष नसतो. बरे डवळे गुरुजी त्याला काय चला का नाही गड्याला आऊत दिलं? गडी गरीब आहे. का बाळू महाराजाला आऊत दिलं? कळाला ना अर्थ ह्याच्यातला? मी काय आमदार खासदार नाही, पण गडी बिचार लोकांचं काम केल्याशिवाय त्याला संध्याकाळची भाकरी भेटत नाही. आणि गिरगावकराला संध्याकाळी कोणी बी भाकरी पुरतं देते हे त्याच्या लक्षात आलं. म्हणून माझ्या नावावर आऊत भेटते आणि गड्याच्या भेटत नाही. कशाला किंमत आहे महाराज? फक्त म्हणून पैशाला किंमत असते सज्जनांना. त्याच्या विरोधात नाही जायचं. तुकोबारांनी दोन्ही अंग भोगली. पती सांगतोय, पतीची सेवा किती मोठी ताकद आहे. दोन्ही अंग भोगली. श्रीमंतीचा जर विचार केला तर विश्वाचा बाप तुकोबाराकडे मनानं यायचा. काय होती बसायची सोय? मोडक्याची बाजा वरी वाकळांच्या शेजा, इतकी परिस्थिती सारखी. कन्या होत्या जेवायला, कन्या कन्या कन्या. शेवटच्या टप्प्यात मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. पिकलेलं तुळशीचं पान हातात देऊन टाकलं. सुपारी नाही, इलायची नाही, लवंग नाही, काय नाही, देऊन टाकलं. ते पुढे वजन किती सांगू तुकोबारायचा, अधिकार किती मोठा. यमाच्या डोक्यावर पाय दिला. जगा काळ काय, काय मोठी ताकद महाराज. नावात दम किती होता.
काकडे गुरुजी तुकाराम तुकाराम. नाम घेता कापेया नाम घेता कापेया नाव ऐकल्याबरोबर यम थरथर कापत होता. आपल्या नावानं पोट थरथर कापत नाही. आपल्या नावानं भावभावकी थरथर कापत नाही. आपल्या नावाला बायको सुद्धा थरथर कापत नाही. जाऊ दे, आयुष्य गेलं ते मेल्या संग संसार करता नावा. तुम्हाला एक सांगू का, चांगल्याच्या सानिध्यात राहायचा, देव तुमचं भलं करेल. भले एखाद्या वेळेस काय होतं माहितीये का, तुमच्या वागण्यानं तुमच्या बोलण्यानं एखाद्याला तुम्ही आवडत नसाल तर नाही आवडू द्या, काय ताण नाही, पण तुम्ही चांगलं मान्य केलं पाहिजे. झाडाची पानं गळत असते बरं का. झाडाची पानं गळाल्यावर झाडानं कधीच म्हणायचं ना मी आता नागडा झालो. माझ्या भाषेत सांगू का, झाडानं म्हणायचंच नाही मी भोंगळा झालो. पानं त्याच्यासाठीच गळत असते, ते दुसरी येत असते. सांगण्याची अपेक्षा करत जा. किडके कुडके पिकलेले गळून जाऊ द्यायचं, काय ताण नाही, पण चांगल्यांच्या सानिध्यात राहायचं. मालकाचे वाक्य, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे. जयाचे पितरे परिभ दयाचे पितरे परिभ दयाचे पितरे परिभ. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे. तयाचे कुतरे परिभले. ज्याच्या आवाज म्हणजे स्वरात नाही, ज्याच्या शब्दात ताकद आहे त्याचं कुत्र झालेलं परवडतंय. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे. तयाचे कुतरे परिभले. त्याचं कुत्र व्हायला परवडतंय. हरामखोराचा मालक पण नकोय. विठाला विठाला. काय अधिकार यम थरथर कापत होता मला. काय तो भरायचा अधिकार. मागच्या पत्नी जिजाबाई आबाजी गुळव्यांची मुलगी. मावल्यांनो ऐका, माझ्या माईंनो ऐका. एरवीच्या कीर्तनात बऱ्यापैकी मी बॉम्ब टाकीत असतो तुमच्यावर, पण माझं तुमचं काही भांडण नाही. मी ज्ञानोबराय तुकोबरायचा पाईक आहे. तुम्ही चांगलं वागावा. या देशातली संस्कृती तुमच्या हातात आहे. बाप हा जास्त वेळ मुलाला देऊ शकत नाही, आई जास्त देऊ शकते, म्हणून मुलांना संस्कार करणं तुमच्या हातात आहे. याच्याकरता तुम्ही नीट राहणं अत्यंत गरजेचं आहे. मी लोकाला जरी उपदेश करत असेल, पण माझ्या मुलाला संस्कार लावणं, माझ्यापेक्षा माझी जास्त पत्नी जास्त त्याला वेळ देते. तिचं काम आहे. अरे तुमचे बाबा कीर्तनकार येतात रे, बऱ्यापैकी महाराष्ट्रात फिरते रे, पोरांनो तुम्ही चांगलं वागा, हे तिचं काम आहे. तिचं काम आहे, ती जास्त वेळ देऊ शकते ना, तसं तुम्ही जास्त वेळ देऊ शकता. त्याच्याकरता या देशाची पवित्र स्त्री सात्विक सदाचारी आणि विचारावर आरूढ असणं अत्यंत गरजेचं आहे. रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज घडले तुमच्यातल्या एका माऊलीमुळे घडले. परवाला 12 तारखेला राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांचा जन्मोत्सव झाला. त्या माऊलीने छत्रपतींना घडवलं. काय मोठी व्याप्ती असेल त्या आईसाहेबांची. किती मोठे अधिकारी आहात तुम्ही. आबाजी गुळव्यांची कन्या फार श्रीमंताची मुलगी जिजाबाई, फार श्रीमंताची. डोळे सर, फार श्रीमंताची. एवढा श्रीमंत
आणि तो श्रीमंत नुसता पैशानं श्रीमंत नसून काकडे गुरुजी मनानंही श्रीमंत होते. कशी श्रीमंती मनाची? देवदर्शनाहून परत येत असताना रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांना विचारायचं, तात्यासाहेब, नानासाहेब, काकासाहेब, भाऊसाहेब, अण्णासाहेब, गोविंदराव, श्यामराव, चिमाजीराव, निळकंठराव, प्रकाशराव वगैरे 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 अशी ती नावं घ्यायची. जेवलात का? ज्यांनी ज्यांनी हो म्हणलं तेही लक्षात ठेवायचे आणि जे नाही म्हणले तेही लक्षात ठेवायचे आणि काही बोलतच नव्हते याचा अर्थ घरीच खाल नव्हतं काही, हेही लक्षात ठेवायचे. आणि घरी येऊन आबाजी गुळवे नावाची त्यांची मुनीम होते. चुकून श्याम काका त्यांची मुनीम होते, चुकून शब्द केला. श्याम काका नावाची एक व्यक्ती त्यांची मुनीम होते आणि त्या मुनीमाकडे ती यादी द्यायची आणि सांगायचं एवढ्या एवढ्या लोकांच्या घरी पीठ आणि तांदूळ नेऊन द्या किंवा काय बेसनाचं पीठ आणि भाकरीचं पीठ नेऊन द्या. आणि श्याम काकानं सांगा मालक ह्या लोकांना पीठ नेऊन दिलं आणि मग त्यांनी जिजाबाईच्या आईला म्हणावं लक्ष्मी मला आता जेवायला वाढ. गल्लीतली माणसं जेवल्याशिवाय संध्याकाळचं जेवणच करीत नव्हते. याला म्हणायचं श्रीमंत. भारदस्त लोक होते, वजनदार लोक होते. या लोकांचा पुरुषार्थ म्हणजे विटेवरच्या मालकाला सुद्धा हेवा वाटायचा असा पुरुषार्थ होता या लोकांचा. भिकार चोटकार भर ऐकायचं. सणाला बायकोनं येणं पोरायनं लाडू खावान माय बाप पलीकडे खोलीत असावा. पुढच्या जन्मात हराम खोरा तुला देव घुस करीन, घुस लोकांचे घर उकरायला घुस करीन. घर तर उकरता येणार नाहीत, आता सिमिटाचे डोंगर उकर घुस करीन. हे का श्रीमंत मनाचे असतात का लोक? भिकार चोट असते. आपल्याकडे पद्धत आहे, जेवायला बसल्यानंतर कोणी आला तर इतकं म्हणायची पद्धत आहे, या जेवायला. पुढच्याने इतकंच म्हणायचं, घ्या देवाचं नाव. तो काही जेवत नसतो पण या जेवायला, बसा जेवायला असं म्हणण्याची पद्धत आहे आपल्याकडे. ही श्रीमंत वाणी या देशाची. ही जी भाषा आहे का मराठी, इतकी श्रीमंत, सगळ्या भाषांची राणी आहे, महाराणी आहे सर्व भाषांची. ही पवित्र भाषा आहे. जेवायला बसायचे आणि त्या महात्म्याची कन्या जिजाबाई तुकोबारायांच्या धर्मपत्नी. तुकोबाराय सोबत लग्न झालं त्या दिवशी आईबाबानं सांगितलं जिजा तू वारकऱ्याची मुलगी आहेस बाई. जिजा तुला माहिती तुझ्या बाबांची तुझ्या आईची श्रद्धा काय? सांगितलं बाबा तुमची विटेवरच्या मालकावर इतकी श्रद्धा आहे की तुमचं अंतःकरण म्हणजे विटेवरचा मालक आहे. मग लक्षात ठेव जिजा, तुझ्या आईचं बाबांचं अंतःकरण जसं विटेवरचा मालक आहे तसं तुझं अंतःकरण तुझा कपाळाचा मालक असावा. त्याच दिवशी सांगितलं आणि मग मायबापाचं दर्शन घेऊन तुकोबारायचा उमरावा लागला. मुलीला सांगत जा. शहाण्या आईनं शहाण्या बापानं मुलगी वाट लावत असताना तिला सांगावं बाई या भारत देशातली एक पवित्र आई होती. दर्शन घेतल्यावर त्या आईनं पोरीला सांगितलं बाई तू सासू सासऱ्याच्या घरी गेल्याच्या नंतर तिथल्या लोकांना मायबाप समज आणि तिथल्या लोकांना मायबाप समजत असताना तुझ्या पोटात ज्या दिवशी पाप येईल त्या दिवशी मायन बाप मेलेला तुला फोन येईल, तुला निरोप येईल. असं जनकाच्या पत्नीनं सीतेला सांगावं. असंच सांगितलं आबाजींच्या पत्नीनं. तिथून पुढे तुकोबारायाच्या जीवनात प्राप्त झालेली ही धर्मपत्नी इतकी सात्विक, तो सात्विकपणा मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही, ब्रह्मदेवाकडे तराजू नाही, एवढी सात्विक मग. तुकोबारायचं जीवन भजनात गेलं. तुकोबारायचा पुढचा काळ व्यवहार शून्य झाला. उभं राहिलं त्यांना संसाराच्या तापे तापलो सेवा
थोडासा उद्वेग आला. त्यांच्या लक्षात आला आपण किती करायचं. फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरिषे जनासहित. किती दिवस करायचं आपण, किती दिवस करायचं. चष्म्याचे काचू पुसू पुसून वाटायचे नंबर पाहलाय तरी पोरायकडे कारभार द्यायच. गौरव गौरव दिसन तुला नोट कळ ना 10ची कोणती 20ची कोणती. नको म्हणले तू खूप आहे. भजना करता डोंगरावर जायचे. पण डोंगर 3 आहेत. भामचंद्र डोंगर आहे, घोरड्या डोंगर आहे आणि भंडारा डोंगर आहे. पण तुकोबाराय धर्मपत्नीला सांगून जात नव्हते. सेवा पती, हा पती, पतीची सेवा जात नव्हती सांगून. मग जिजाबाईचा हा एक नियम होता, मालकाने जेवण केल्याशिवाय जिजाबाई पाणी पित नव्हत्या. एक पानचट जिजाबाईच्या बाबतीत गरळ वकलं होतं. तरी पण पानचट लोक त्याला मानतीतच. ही लोक कशी असतात माहितीये का, शिदडावानी लोक असतात. इकून धक्का लागला की तिकडे चलत येतं, तिकून धक्का लागला इकडे धक्का. ह्या शिरडाईच्या अवलादी, ह्या मांडुळाईच्या अवलादी. तुकोबारायसारख्याची चेष्टा ज्यांनी करावा आणि त्या तुकोबारायची चेष्टा करणाऱ्याला महाराष्ट्रातल्यानं मानावा. यायला कोणा नरकात टाकावं हे देवाला कळणार नाही. विठाला तुकोबारायच्या धर्मपत्नीचा जर मालकाच्या सेवेचा व्यासंग जर बघायचा असेल तर त्याला अंतकरण डोळेसर त्या योग्यतेचं लागेल. तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती खावी अशी पंढरपुरातल्या मालकाची इच्छा होती. तिच्या पायाची माती चाटावी अशी पंढरपुरातल्या मालकाची इच्छा होती. पण ती काकडे गुरुजी कशी चाटावा म्हणून काट्याला विनंती केली. काय काट्याची मायवेली हो, तुकोबारायच्या पत्नीच्या पायात काटा घुसायला काय हिंमत आहे त्या काट्याची. पण काट्याला सांगितलं तुला पायात जावं लागतंय. रडत होता काटा. पण देवाचा आदेश आहे. काटा पायात गेला आणि विटेवरच्या मालकाने सामान्य माणसाचं रूप धरलं आणि काटा काढण्यासाठी पाय मांडीवर घेतलाय. कोणाचा? जिजाबाईचा. या बाईला वाईट तरी कसं म्हणतात? हारे का जिभेला? हा, या स्त्रीला वाईट म्हणण्याची पात्रता, लायकी आहे का त्याची एखाद्याची? कोणाची? तुकोबारायची पत्नी कर्कश आहे म्हणण्यासाठी लायकी? तेची निंदे पाठी लावी. याच्या अगोदरच सांगत नाही. तेची निंदे पाठी लावी आईशी आधमाची जाती आणि त्याचे तोंडी पडो माती. त्याच्या थुत्रात माती पडत म्हणले मालक. थुत्रात माती पडत. मांडीवर पाय घेतला. जिजाबाईने सांगितलं दादा मी पाय पुसून देते तुला काटा दिसन. यानं पाय पुसण्यासाठी द्यालता का काटा? तोंडात बोट घातलंय स्वतःच्या देवानं आणि स्वतःच्या तोंडात बोट घालून जिजाबाईच्या पायाला लावले. एकदा लावणं ठीक आहे भाऊ, एकदा लावणं ठीक आहे. पुन्हा पुन्हा जिजाबाईच्या पायाला लागलेलं बोट पुन्हा जिभेला लावायचं आणि जिभेला लागलेली माती खाऊन टाकायची आणि मग पुन्हा पायाला लावायचं. काटा काढून घेतला. कृपा कटाक्षीने आले. श्रुतीनं देवाला विचारलं देवा मला कळालं तुमचं काट्याला आदेश दिलता मोडायचा. उद्देश काय होता? काही नव्हता. मालकाची अतूट सेवा करणारी पतिव्रता स्त्री मला तर सेवा करू देत नाही, मला तर सेवा करू देत नाही. पण तिच्या पायाची माती खावी याच्याकरता काट्याला आदेश दिलता. काय अधिकार असेल त्या बाईचा? त्या माऊलीचं नाव जिजाबाई. त्या माऊलीचं नाव जिजाबाई. मालकानं जेवण केल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. एक दिवस असा झाला, एका डोंगरावर गेल्या, डोंगरावरून खाली परत आल्या आणि परत आल्याच्या नंतर खाली येऊन थकल्या. आता कोण्या डोंगरावर जावं? दुसऱ्या डोंगरावर गेल्या. सापडल्या तिथं. तुकोबारायच्या समोर टोपलं टेकलं. पानगं होतं एक. ते पानगं खाण्यासाठी काय होतं माहितीये?
मिठाचा खडा होता, मिठाचा खडा. पाण्याचं मडक वरून ठेवलं. सांगता सांगता राहिलो तुम्हाला. देवानं ज्या वेळेला जिजाबाईचा पाय मांडीवर घेतला होता का, त्यावेळेला जिजाबाईला विचारलं, बाई तुझ्या टोपल्यात पाण्याचं गाडगं, त्या पाण्यानं तुझा पाय धुऊ का? काय सांगावं जिजाबाईला, दादा हे पाणी मालकाला प्यायला द्यायले, हे पाणी माझ्या पतीला प्यायला द्यायले, यानं पाय धुत नसते. सांगितलं कोणाला माहितीये? पंढरपुरातल्या मालकाला. त्याला मालकाला प्यायला द्यायले पाणी, यानं पाय धुत नसते. तुकोबारायच्या समोर ती भाकरी मिठाचा खडा टेकला. आली सावरे, आज तू थकून गेलीस? जी मालक, जी मालक, मी त्याही डोंगरावर गेले हो, त्याही डोंगरावर गेले. मालक तिथून खाली आले, खाली येऊन पुन्हा इकडे आले. किती थकलीस ग? पण त्या म्हणण्या नाही मी थकले म्हणून, त्या म्हणण्या नाही थकले. बरं, मी कोण्या डोंगरावर गेलो हे कळण्यासाठी सांगण्याची योग्यता तुकोबारायकडे होती. तुकोबारायकडे ते होतं साधन. मी कोण्या डोंगरावर तुला कळावा. पण तुकोबारायने विचार केला, मी जितका विटेवरच्या मालकावर नामावर आरूढ आहे, श्रद्धेवर आरूढ आहे, तितकीच माझी पत्नीही मी कशीच असावा. येईल तिला कळेल, त्याचं प्रत्येक कळेल, लक्षात येईल तिच्या. एक दिवस असाच झाला, घरातल्या कामानं वेळ झाला, डोक्यावर टोपलं घेतलं, भाकरी घेतली, कालवण असेल काय ते घेतलं, पाण्याचं मडकं घेतलं, चुंबळ केली, डोक्यावर टोपलं घेतलं आणि निघाल्या. आणि डोंगराच्या पायथ्यावर कोणत्यावर चढावा त्या दिवशी उद्वेग झालता, उशीर झालता, बऱ्यापैकी सूर्य ढळत आला होता. आणि सूर्यनारायणाला सांगितलं, बाबा अरे किती वेळ झालाय रे, मालक भजन करून करून थकले असतील रे, किती वेळ झालाय. आता जर मी चुकीच्या डोंगरावर गेले तर वापस येईपर्यंत सूर्य दिवस माळवतो, मग कधी मालकाला भाकरी देऊ. खाली टोपलं टेकलं, त्याला नमस्कार केला, सूर्याला नमस्कार केला. सेवापती, सेवापती सांगते, नमस्कार केला. आणि डोळे झाकले आणि विटेवरच्या मालकाची विनंती केली, देवा का रे, आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं मी पतीवर केले रे, तितकं मी नवऱ्यावर केले रे देवा, माझ्या कपाळाच्या मालकावर केले रे देवा. देवा काय माझं पाप आहे रे, मी मालकाला नुसता पर्वत न कळाल्यामुळे मी वेळेला भाकरी देऊ शकत नाही. मधला प्रसंग सोडून देतो. उपदेश कोणी केला तुम्ही घरी गेल्या बघा, पुराण संत चरित्र फार गोड आहे. जिजाबाईला अशी पावलं दिसत होते, पावलं दिसत होते, माणसं चढलेली पावलं, मातुडं होतं, फुफुटा होतं, पावलं होते. जिजाबाईनं रामेश्वर महाराज त्या दिवशी संकल्प केला, देवा मी जर माझ्या पतीची सेवा आई लेकरावर करते त्याच्या हजारो पटीनं जर पतीची सेवा केली असेल तर मला पाऊल खुणा सांगतील तुकोबाराय कोण्या डोंगरावर गेले. पाऊल खुणा सांगतील, पाऊल खुणा तुकोबाराय कोण्या डोंगरावर गेले. सुटून गेला तोंडातून शब्द आणि खाली पडलेल्या पावलाला कान लावला. 4-2 पावलाला कान लावल्याच्या नंतर जिथं मातीत उमटलेली पावलं रामकृष्ण नामाचा ध्वनी येत होता, रामकृष्ण नामाचा ध्वनी. आणि याच्यावरून लक्षात आलं ही पावलं या डोंगरावर गेलेत आणि या डोंगरावर आपली मालक गेलेत. महाराज धरणी माता सांगत होती, भूमाता सांगत होती, पावलाच्या खुणा सांगत होत्या, माय तुकोबाराय या डोंगरावर गेलेत. ही ताकद कशाची आहे? आपल्या मालकाच्या सेवेची आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, स्वामी काजा गुरु भाग्य, स्वामी काजा गुरु भाग्य, स्वामी काजा गुरु भाग्य.
गांधारी नावाच्या स्त्रीने चिखलाच्या हत्तीवर बसून वाण दिलं. पुन्हा एक पुरावा आहे का? कॅमेरावाले शटअप झाल्यावर खाली बस जर पुन्हा. चिखलाच्या हत्तीवर बसली आणि वाण दिलं आपल्या जावाला. गांधारीची जाऊ म्हणजे कुंती आई साहेब. गांधारी काही सामान्य स्त्री नव्हती. गांधारीनं शाप दिल्यावर पंढरपुरातल्या मालकाचे 56 कोटी पोरं दारू पिऊन मेले. साधी बाई होती का ती? तिची देवावरी सत्ता. 56 कोटी पोरं मेले दारू पिऊन. हे माय पोरं मारण्याच्या मागे पडतोस? सुदामा माळ्याचं रूप घेऊन माझ्या दुर्योधनाला तो फुलाचा हार कमरेला गुंडाळलास. एक वाचणार नाही, तो नाहीच वाचलं. वज्र सोडून द्यायला तो वाचलाच नाही. वज्र फक्त एका भजन्याचा प्रसाद खाल्ला म्हणून वाचला. त्या भजन्याचं नाव होतं सुदामदेव. बाकी चट मेले. मग देवाची पोरं मरावे इतकी तिच्या वाणीत ताकद आहे. ती बाई साधी असती का? काय पातिव्रत्य पण तिचं पण. कुंतीला फार चोंबाळायचं आणि गांधारीला चटके मारायचे हे कीर्तनकाराची चूक आहे. गांधारी फार अधिकारी होती. गांधारीने विश्व पाहिलंच नाही काकडे गुरुजी. तिला डोळे होते, हो चांगले डोळे होते. डोळे झाकल्यामुळे एका ठिकाणी मी गांधारीला वाईट म्हणतोय, कारण मुलांच्या चुका तिला कळाल्या नाही. पण एरवी तिची मालकावर इतकी श्रद्धा होती की तिने विचार केला आपल्या नवऱ्याला विश्व दिसत नाही, आपण कशाला जग पाहायचं. याच्यावरून असं लक्षात येईल, नवरा जर साध्या परिस्थितीत असेल तर बायकोनं नटण्यासाठी त्याला बेजार करणं मला तरी वाटत नाही स्त्रीचं लक्षण असेल. आयुष्यभर नवरा काम करीत असेल, आयुष्यभर, आणि तरी संसाराची जुळवाजुळी होत नसेल, आणि तरीही अलंकारासाठी जर त्याला भांडत असेल तर ही बाई नाही. ही गांधारीच्या तत्वात बसत नाही. तुला काय लायकी आहे गांधारीचा वंश द्यायची? गांधारीच्या वंशाचं वाण द्यायचा अधिकार काय? तुला काय पात्रता आहे का? योग्यता आहे का? अधिकार नाही. महाराज 1425 गडी होते नागठणच्या अण्णा. 1425 गडी जिच्या बापाला, आणि तिने एका लुगड्यावर संसार करावा नवऱ्याचा. एका लुगड्यावर 1425 गडी. चांदीच्या बुटक्यात दूध पेत होते मालकाची, तर चांदीच्या बुटक्यात. पण एक दिवस तुकोबारायचं गारानं केलं नाही. कशासाठी ऐकायच्या त्या गोष्टी? एका क्षुल्लक गोष्टीसाठी बाईनं पेटून घ्यावा? एका क्षुल्लक गोष्टीसाठी बाईनं आत्महत्या करावा? एका क्षुल्लक गोष्टीसाठी बाईनं फाशी घ्यावा, विहिरीत उडी टाकावा, औषध घ्यावा? एका क्षुल्लक गोष्टीसाठी? बघा या लोकांचे प्रपंच बघा काय अवस्थेतले. संसारात पत्नी ही सात्विक भेटली पाहिजे. मी नशिबवान आहे. मला अजून मंडळी म्हणली नाही मला कुठे कीर्तनांनी. मी म्हणलं काही जा, काय नाही, तुमचे कपडे धुण्यातच सगळे. मालकाच्या सुखदुःखात जी विलीन होत असती तिला पतिव्रता म्हणत असतात. माझ्या माईनं तिला पतिव्रता म्हणत असतात. सगळ्यात मोठी शक्ती ती आहे. मी दुःख जाणू शकतो तुमचं, त्याबद्दल काही दुमत नाही. बकरू महाराज आपण येताना एक हिरा पाहायला, इथं वापस येताना हो. इतक्या सकाळी त्याच्यासाठी दुकान तरी कोणी उघड असेल? मी जितके तुमच्यावर बॉम्ब टाकतो का, अंतःकरणाची शपथ घेऊन सांगतो, पतिव्रता स्त्रीला तितकाच मानतो, तितकाच मानतो. कारण कधीही या भारत देशातल्या जगदंबा स्वरूप स्त्रीचा शाप घ्यायचा नाही. कारण या भारत देशातली स्त्री मायबापाचं नाव करण्यासाठी हरामखोराचा पण संसार करते, बुजदिलाचा पण संसार करते, नालायकाचा संसार करते, पांचटाचा संसार करते. इतके काही हलकट आहेत, तुटलेला बूट सुद्धा काही माणसं एखादी वस्तू पेटण्यासाठी घेतील. त्या तुटक्या बुटापेक्षा पण काही हरामखोर येतं, आणि त्याचा सुद्धा तुम्ही संसार करतात. तुम्ही सामान्य नाहीत माझ्या माईनो. तुम्हाला प्रणाम. तुमच्या चपला सगळं तुम्हाला नमस्कार करतो. तुमच्या चरणी साष्टांग.
काय लायकी आहे काय कायची? अहो काही माणसं कपडे घालतेत म्हणून हलकट माणसं येत, त्यांना माणसं म्हणावं लागतंय. ते नालीतल्या डुकरा इतके पण लायकीचे नाहीत, ते भडवे. विठाला विठाला कर्म नोगती, ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं ते. यालाही आपला दोष समजून चलत राहायचं, त्याला विलाच नाही. योग असा आला, गांधारी सात्विक तात्विक, पण मुलांनी एके दिवशी चिखल आणला, हत्ती केला, त्या हत्तीवर बसली आणि कुंतीला बांध दिलं. पुढच्या वर्षीची संक्रांत आली. विठाला विठाला राजकुमारांनी, ताईसाहेब म्हणजे मोठी जाऊ, जाऊ मोठी नव्हती, राजाची पत्नी म्हणून मोठी जाऊ. महाभारतामध्ये धृतराष्ट्र मोठे का पंडूराजा मोठे? सांगता येईल? किती भागवत ऐकले तुम्ही? तुम्ही ज्याचे भागवत ऐकले ते काय काय भागवतकार मेले, पण तरी तुम्ही आशाला असेच शेवळलेले दगड. सांगा, धृतराष्ट्र मोठा का पंडूराजा मोठा? इथून सुरुवात आहे. वा विडाला विडा. याच्यामुळेच भंगी द्यायचं चलत आहे. श्रोते हुशार पाहिजे, हुशार पाहिजे श्रोते. चला, आपणच काय गुते घेतले लोकांचा, काय करायची त्याच्यावर. बर, राजाची पत्नी आहे. ताईसाहेबांनी हत्तीवर बसून वांदेल मागच्या संक्रांतीला. आपल्यासाठी चिखल आणा ना, लाकडाचा करा, कशाचा करा, ठीक आहे. सहदेवानं सांगितलं, नकुलानं सांगितलं, अर्जुन दादा काय रे, आईसाठी हत्ती कशाचा बनवायचा आहे? काय एखाद्या हत्ती, पांढरा हत्ती, पांढरे हत्ती फार दुर्मिळ आहेत, आता तर नसतील असं माझा अंदाज आहे. अर्जुनानं सांगितलं काही काळजी करू नका, हत्तीचं नियोजन मी करतो. आईला म्हण बाकीचं नियोजन तू कर. किती टाइम झाला? वाजलाय 15 मिनिटात रामकृष्ण आहे. काय ताण, एवढं पुरावा आहे का? हत्ती नियोजन मी करतो. सेवापती हा, पतीच्या सेवेची ताकद किती मोठी होती. आणि मग काकडे गुरुजी अर्जुन हत्ती आणण्यासाठी एका राजाकडे नाही गेला, खालच्या, ज्याच्या गाडीला 222 दिवे आहेत. रामेश्वर बुवा, 222 मंत्र्याचे पद एकट्यालाच. असा राजा, अमरपुरीचा राजा, टेलर इंद्र, त्याला 14 रत्नापैकी एक रत्न त्याला प्राप्त झालं. तो ऐरावत नावाचा हत्ती 14 रत्नापैकी एक रत्न निर्वळ काका. इतका मोठा हत्ती. काय तो हत्ती? इंद्राकडे गेल्याबरोबर इंद्राने लोटांगण घातलं अर्जुनापुढं. इंद्र ठराविकच लोकांपुढे लोटांगण घालीत होता. इतका रगील होता इंद्र, इतका रगील, इतका रगील. अहो, ग्रामपंचायतचा सदस्य झाल्यावर कोणाला राम राम घाली ना डोळेस. तो 222 पद एकट्याकडे म्हणल्यावर त्याचं वजन किती असेल कल्पना करा ना, त्याचा अधिकार किती मोठा असेल. ते कोणाला असं नमस्कार करतं का? कोणाला बी. राजा आहे तो, राजा. यया नरा माझी राजा, तो विशेषी भूती जाण माझा. त्याला साधं म्हणायचं काय? इंद्र आहे तो. सगळे काम त्याच्या लेखणीत आहेत. लोटांगण घातला अर्जुनाला. इंद्र अर्जुनाला खुर्ची बसायला देत होते, पण खुर्ची धुवायचे आणि मग बसायला द्यायचे. आणि अर्जुन उठून गेल्यावर तसंच खुर्चीवर बसायचे. वाक्य नीट ऐका. दशरथ राजाला खुर्ची द्यायचे, आल्याबरोबर बसा म्हणायचे. खुर्ची धुत नव्हते, पण दशरथ राजा उठून गेल्यावर खुर्ची धुवून बसत होता.
दशरथ राजा कोण आहे? पंढरपुरातल्या मालकाचा बाप. आणि अर्जुन कोण आहे? मेवना. वाक्य कळतं का? 7व्या अवतारातले प्रभू रामचंद्र कोण? विष्णू. दशरथ राजा कोणत्याचे? पुत्र. दशरथ राजा बाप आणि अर्जुन कोण आहे? मेवना, बहिणीचा नवरा. मग देवाचा बाप आल्याच्या नंतर खुर्चीवर बसल्यावर इंद्र खुर्ची धुवून बसत होता आणि देवाचा मेहना आल्यावर खुर्ची धुवून बसायला देत होता आणि उठून गेल्यावर तसाच खुर्चीवर बसत होता. मग सांगा, इंद्राला देवाचा बाप जास्त आवडत होता का अर्जुन? अर्जुन. अर्जुन इंद्राला आवडावं काय नवले, देवालाही आवडत होता. हा कोपे तरी निवांत साहे, हा ऋषे तरी बुझावीत जाय. नवल पिस लागलं होतं अर्जुनाचं, नवल पिस. हा कोपे तरी निवांत साहे, आवाज थोडा मोठा. हा ऋषे तरी बुझावीत जाय. काय पिस लागलं? पिस म्हणजे येडत ना. देव अर्जुना करता भेडा धरता, भेडा. किती वेळा सांगता तुम्हाला, किती रुपये दिल्यावर तुम्ही 1 महिनाभर तालुक्यात साडी नेसून फिरताना? किती रुपये दिल्यावर? किती रुपये दिल्यावर? नाही नाही. अर्जुनासाठी पंढरपुरातला मालक नुसता साडी नाही नेसला, ओरिजिनल बाई झाला. ओरिजिनल बाई. कामे कवनी सुभद्रा आठवली सेमनी. त्या काम्यक नावाच्या वनात सुभद्रा आठवली आणि सुभद्रेचं ध्यान केल्याबरोबर जगाच्या मालकाच्या लक्षात आलं अर्जुनाला सुभद्रा भेटणं गरजेचं आहे. तात्काळ सुभद्रा झाला. तात्काळ. काय ताकद असेल या लोकांची. पण अर्जुनही त्या योग्यतेचा होता ना. काकडे गुरुजी पांडव भजन करत होते. पाहती पांडव परित्या देवा भट्टीतलं सोनं आहे, ओरिजिनल भट्टीतलं. काय भाव आहे. भजन करत होते पांडव. अर्जुन झोपी गेल्यावर अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. कानाविड वाचते. झोपी गेल्यावर रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे. रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे. इतकी ताकद होती. या अर्जुना, या पार्था, या या या. बसा पार्था, या या. क्षमकुशल विचार. काय सेवा करू? काही नाही राजन, सेवा काही नकोय. मी हत्ती नेण्यासाठी आलोय. हत्ती. इंद्रानं सांगितलं माननीय, सन्माननीय, पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय वारकरी होते. वारकऱ्याला सकाळी स्मरण केलं पाहिजे, त्याला नमस्कार केला पाहिजे. वारकऱ्याला वारकरी हा फार मोठा असतो. जी माणसं वारकऱ्याचा अपमान करते त्या भडव्याने कोण्याही देवाची पूजा करा, देव ती पूजा स्वीकारित नाही. वारकऱ्याचा सन्मान करणारी लोक मोठी असतात. काकडे गुरुजी सोन्याची लंका होती विभीषणाला.
पण विभीषणानं 1 वर्ष वारकऱ्याचं श्राद्ध केलं नाही, त्या वर्षी पाऊसच पडला नाही. त्या वारकऱ्याचं नाव होतं गंधमादन नावाचा वारकरी. सोन्याची समाधी, जगात पहिली सोन्याची समाधी कोणाची असेल तो वारकऱ्याची झाली. पहिली समाधी वारकऱ्याची सोन्याची. आणि जगात पहिलं मसनवाट्या सगळं जर गाव सोन्याचं झालं असेल जगात पहिलं तर वारकऱ्याला झालं, ते सुदामदेवाला. मग आता वारकऱ्याकडे चांगलं पाहत जा. एखाद्या गायकाकडे एखाद्या भजण्याकडे गाडी असली बापा लय हवा सोडायला तस तू अंगावी आली त्याची गाडी घेऊ दे. हा अरे कोंबड्या मोटरसायकलवरती चालल्यात बाजारायला, ते पायी जाईल. हा बसू दे, एखाद्या पकोद्याला गाडीत बसू दे, एखाद्या गायकाला गाडीत बसू दे. काय तुझ्या पोटात डबा उठायला? आणि तो कोणती जमिनी कुंदी दिसते याला गाडी? ते द्यायच्या कष्टावर घेतील. कशामुळे? का 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 नसावं? फिल्मी सृष्टीतल्या एकाही माणसानं आतापर्यंत त्यांच्या क्षेत्रातल्या लोकांची चेष्टा केलेली मी अजून ऐकलेली नाही. मग फिल्मी सृष्टीतला नट असेल, गायक असेल, कोणी असेल, आतापर्यंत अजून कोणी एखाद्या चेष्टा केली का? कशा करता तुम्ही? वैभवातला संप्रदाय, अरे वारकरी संप्रदायातलं झाड सोन्याचं आहे, जयाची द्वारी सुवर्णाचा पिंपळ, अंगी आईशे बळ. काय होतं यांनी जर बसले याच्यात? काय होतंय? चला हत्ती न्यायचंय मालक. राजे मालक म्हणतो का अर्जुन? राजा हत्ती न्यायचा, हत्ती. कारण अर्जुना इतका श्रेष्ठ इंद्र नव्हता. कारण इंद्र जर नामधारक असता तर त्याला माझ्या चोखोबराच्या पाया पाडायची गरज पडली नसती. चोखोबराच्या पाया पाडा मग अमृत शुद्ध करून नेले. इंद्र काय भजन करणार थोडंच होता. इंद्र पक्वाद वाजित होता, त्याबद्दल दुमत नाही. वाजित होता. पण इंद्राला तितकं पुण्य नाही लागलं. इंद्रानं ज्या दिवशी पक्वात पंढरपुरात वाजिला एकादशीच्या दिवशी, तिथून पुढे इंद्राचं पाप संपलंय. ती एकादश सोमवारची आलती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी, विमान उतरले पंढरीसी, सोमवारी एकादशी. गाथा पहा, लक्षात येईल तुमच्या. हो, तिथून पुढे इंद्र निष्पाप झाला, नाही तर अगोदर नाही. वारकरी अहो आचार्य पंडित शास्त्री मोठमोठाले लोक पंढरपूरला आले. जनाबाई पायात नाही पडले त्या भोताडायच्या. पानं उलटू कांडे उगळले होते गुरुजी द्यायचे कांडे. पण ज्या वेळेला नामदेवरायाचं दर्शन घेतल्याबरोबर जनाबाईने लोटांगण घातलं. अरे आता तुमचं पाप संपलंय, एका नामधारकाच्या पुढे तुम्ही वाकलात. असे लय आचार्य पंडित शास्त्री इकडे तिकडे घोषित राहिले होते. त्या मोजिती का जनाबाई ती अधिकारी, तिच्या ताटात जगाचा पाप जेवत होता. जेवी पंढरी रावती वारकऱ्याची ताकद आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. वारकऱ्याने नियम सांभाळायचे. नियम सांभाळल्याच्या नंतर आपल्याला तो अधिकार प्राप्त होत असतो, एरवी नाही. चला ठीक आहे, न्या हत्ती. कसा नेताना गोरोबा काकाला असाच एक शेतकरी म्हणला, त्याची इथं पाहुणा आलता गोरोबा काकाची. ते पाहुणा म्हणजे पंढरपुरातला होता. त्या पाहुण्याची बायको म्हणजे पंढरपुरातली मालकीन होती. तो मालकही पंढरपुरातला आणि मालकीनही पंढरपुरातला. आणि गाढव गरुडाला केलं गरुडाला. तर ते असंच एक फुगीर होतं. ते म्हणला काय उचला त्यानं तितक्या पेंड्यानी बोलव. त्याच्या फुगराट होत ना. भगवंतान गरुडाला सांगितलं आता गाढव सोडून देईन गरुड होय. ह्या सोडी खाली एक भौरी खाली एक पग घातलं आणि इकडच्या भौरी खाली एक पग घातलं. काहीच नाही, ते ठणठणच बोंबलू लागलो. दुसऱ्या दिवशी चढत गेलं गरुडाला उचलून. अहो त्याला काय नेता येत नाही अर्जुनाला. म्हणले हत्ती घेऊन जा. चारी पदांबरे कवळीले. हत्तीचे चारी पाय कमरेच्या उपरण्यान बांधले. चारी पाय हत्तीचे, शेळीचे नाही. कचून हत्तीचे चारी पाय. भिक्षा पात्र जयो करद्वयानाम. झोळी जशी खांद्याला अडकावी अशी चारी पायाच्या मधात पाय हात घातला आणि हत्ती खांद्याला अडकेला आणि टाकला पाठीवर. चलो बोले
शिडी केली ती बाणाची. पंढरपुरातल्या मालकाला आपल्या मेहण्याचं वर्चस्व म्हणण्यापेक्षा एका भजण्याचं वर्चस्व दाखवायचं होतं, एका वारकऱ्याचं वर्चस्व दाखवायचं होतं. अर्जुनाचं वजन शिडीनं अति सहन करू शकत नव्हती, पण हे सगळे नाटक आहेत. आणि मग हत्ती आणि अर्जुन सहन होत नाही म्हणून शिडी ढळमळ करू लागली. इंद्र बोभावला होता, हत्ती बोभावला. धाव धाव अमरेंद्रा, हत्ती बोभावू लागला. सांभाळी पार्था, हे अर्जुना मला सांभाळ रे, आवाज मोठा कर. खूप खूप हत्ती ओरडत होता. अर्जुनानं वरून आवाज दिला, आई आता अवघड आहे, हत्ती मी वरून टाकतोय ग, तुला झेलावं लागतोय. सेवापती उदाहरण क्रमांक 2. एवढाच पुरावा. आपल्याला रामकृष्ण हरी करायचं 5-4 मिनिटात. तोपर्यंत स्वयंपाकाचे पात्र भरून ठेवा, लगेच पंगत बसू. मग आईनं वरी पाहिलं, अर्जुन बाबा तू आहे? हो. आई तुला इंद्राचा हत्ती आणलाय वाण देण्यासाठी, बसण्यासाठी. ठीक आहे बाळा, शिडी दम धरीत नाही का रे? नाही. मग एक काम करतो का, तू हत्तीला जर खाली टाकलं तर मी झेलते, मग तुझं काय? मग तू हत्ती सगळं उडी टाकणं. तर अर्जुना चिकस्स कृतीचे अर्जुन होते. अर्जुनानं सांगितलं आहे, ज्या पदरानं लहानपणी तोंडावर झाकून मला पाजलंस आणि आबरू झाकलीस, आईचं तत्व काय असतं लक्षात घ्या. लेकरू मांडीवर घेतलं की त्याच्या मुखामध्ये स्तन द्यायच्या अगोदर आधी त्याच्या अंगावर पदर टाकीती आणि मग त्याला आपल्या स्तनाला लावती. माय, ज्या पदराने अर्जुन झाकलास आणि ज्या पदरानं प्रतिष्ठा झाकलीस, आता त्या पदरात उडी हाणायची लायकी माझी नाही. आता मी मोठा झालोय, त्या पदराचा मी नाही अपमान करणार, त्याला मी पाय लावणार आहे. आई, ज्या पदराने माझी टाळू पुसलीस, तोंड पुसलंस, अंग पुसलंस, त्या पदराने स्वतःची प्रतिष्ठा झाकलीस, त्या पदराने माझं तोंड झाकलंस ग, शांत मला दुग्ध दिलंस, त्या पदरात आता मी नाचावा, हे कसं शक्य? मी नाही उडी आणणार. तुझं तसं बाळा, मला माझं वजन शिडीत तोलती ग, ती पेलवतं शिडीला वजन. अडचण हत्तीची आहे. टाक बाळा खाली. आणि सूर्याला कुंख दाखिलं, हे तेजो कांती दिवाकरा, भास्करा, ह्या कपाळाच्या मालकाची सेवा केली रे. पंडूराजा आजारी होते, फार आजारी होते. एवढे आजारी होते पंडूराजा, एवढे आजारी होते की पाहता सोय नाही. एवढी सेवा केली की गांधारी कुंतीचं वर्णन पंडूराजा आपलं भीष्माचार्य सुद्धा करायचे. काय सेवा केली म्हणे, काय सेवा. मालकाच्या सेवेची ताकद सांगू का? वनात ज्या वेळेला धृतराष्ट्र आणि गांधारी गेले का, त्यावेळेला वाघ जवळून जात होते. गांधारीला स्पर्श करायची ताकद नव्हती, पण पंडूराजाला सुद्धा, धृतराष्ट्राला सुद्धा बोचकारीत नव्हते. का? बायकोचं पातिव्रतेचं तेज मोठं होतं, तिची देवावरी सत्ता. वाघ सुद्धा तोच करीत नव्हता, इतकी ताकद होती. फेक म्हणजे मालकाची सेवा जर अविरत केली असेल तर ह्या पदरात ती ताकद यावा. वटी पदर केला, ते काय भागवताचं नारळ घेतलं नाही माहिनो, भागवताचं पूजेचं नारळ नव्हतं ते. वरून हत्ती झेलला. हत्तीचं वजन किती असेल कल्पना करा. आणि हत्ती असा गुंडाळला, हत्तीचे पाय सोडले आणि त्या पदरानं कुरवाळलं. वाळा काय लागलं तर नाही तुला? त्यावेळेला हत्ती रडत होता. ताकद कशाची? फक्त पतिसेवेची. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. ही पितृवचन सेवापती नुसत्या मालकाच्या सेवेच्या पुण्याची ताकद. विठोबा रखुमाई, येत्या उद्याच्या 22 तारखेला जगदानंद कंद जगतपती भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या ह्याच विटेवरच्या मालकाचा 7व्या अवतारातला अवतार मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. उद्या एका 22 तारखेला दुपारी एक मुहूर्त आहे. त्या सुमुहूर्तावर भूदेवांच्या वाणीनं दिव्य अशी वेदाच्या रुचा गायल्या जातील.
आणि विटेवरच्या मालकाला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला एका भव्य दिव्य नूतन वास्तूमध्ये देव विराजमान होणार आहेत. आपण किती नशीबवान माणसं आहोत. आपण हयातीत असताना आपल्याला अयोध्येचं मंदिर पाहायला भेटतं. सज्जनांनो, आपण 22 तारखेला जरी नाही गेलो तर कधी आपण जाणार आहे. हा जगाचा बाप, विटेवरचा मालक, मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र त्या नूतन वास्तूमध्ये विराजमान होणार आहेत उद्याच्या 22 तारखेला. त्या 22 तारखेला आपण सगळे अयोध्येत बसू शकत नाही. त्याच्यामुळं त्या 22 तारखेला आपण आपल्या गावामध्ये, ज्या गावची तुम्ही कुणी असताल तिथून आलेली माणसं, आपल्या गावामध्ये स्त्री असेल, पुरुष असेल, तरुण असेल, कोणी असेल, आपल्या गावामध्ये 2-3 तास, दुपारी 3 तास हो, 4 तास हो, कोणी शक्य असेल तर अन्नदान करा आणि नामचिंतन करा, भजन करा. कोणी गाथा वाचा, कोणी ज्ञानेश्वरी वाचा, कोणी भजन करा. काय असेल ती संध्या 22 तारखेला आवर्जून करा. ही तुमच्या चरणी हात जोडून प्रार्थना करतो. आणि सगळ्यांनी अर्धाच मिनिट हातवरी करा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम प्रभु रामचंद्र भगवान ज्ञानेश्वर महाराज की, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वते पते हर हर महादेव, भवानी माता की जय, साध्वी अनुसया माता की जय, ज्ञानेश्वर वेळ फार झालेला आहे. झालेली सेवा मा जगदंबा अनुसया मातेच्या चरणी समर्पित करतो. आजच्या पवित्र या मकर संक्रांतीच्या कोटी कोटी शुभेच्छा तुम्हाला प्रदान करतो. माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना, माझ्या काशीतल्या मालकाच्या चरणी प्रार्थना, माझ्या या मावल्यांना गोडसास सौभाग्य माझ्या विटेवरच्या मालकिनीच्या कृपेने तुम्हाला लाभो, सीता आईसाहेबांच्या कृपेने लाभो, पार्वती आईसाहेबांच्या कृपेने लाभो, सावित्री आईसाहेबांच्या कृपेने लाभो, अनुसया मातेच्या, रेणुका मातेच्या कृपेने लाभो. अशी अशा मकर संक्रांतीच्या दिवशी त्या मावल्यांच्या चरणी प्रार्थना, तुम्हाला गोडसं सौभाग्य लाभो. अशा गोड मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हा पुरुषांना सुद्धा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय.